आधी वळत्या करा. ज्याप्रमाणे आम्हालाही माहिती मिळाली, मी माहिती मिळाली आहे म्हणजे मी आरोप नाही करत आहे की लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता महानगरपालिकेने दिले, काय म्हणून द्यायला लावला, का घेतला? महानगरपालिकेचे मुंबईच्या लोकांचे टॅक्सपेयर लोकांचे पैसे आहेत, त्या मुंबईच्याच कामाला तुम्ही लाडक्या बहिणींना दिल्याबद्दल काय आमचं हे नाही, पण अख्ख्या महाराष्ट्रात दिलात, त्यामध्ये तुम्ही किती नंतर कमी केलात, याचा अर्थ जसं बोलावं त्याच्या उलट वागावं हे यांच्याकडनं शिकावं. काय जे कॉन्ट्रॅक्टर आज दिल्लीत पण आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर केंद्रामध्ये पण काम करत आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर प्रत्येक महाराष्ट्रातले मी म्हणते सगळ्या पातळीवर काम करतात, तेच पण कॉन्ट्रॅक्टर मुंबईत काम करत आहेत. ब्लॅक लिस्टेड केलेल्या कॉन्ट्रॅक्टरांना काही लोकांच्या शिफारसीने कामं पण मिळत आहेत, पत्र आहेत असं आम्हालाही कळत आहे. ते टेंडर कॅन्सल करत नाही आहेत, ते कंटिन्यू करत आहेत. एकाच घरातले दोघं भरत आहेत, मग AB पाकिट काढायला लावत आहे. काय काय चाललंय, काय चाललंय, कुठल्या म्हणजे नुसतं लोकांना आभास निर्माण करायचं की आम्ही सगळं कसं हे करतो. आधी मुळात अध्यक्षांमध्ये, महापौरांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तो त्रिकोण आहे ना, त्यातला जो संवाद आहे तो नीट करा. आधी एक काय म्हणतायत, दुसरं काय वागतायत. उदाहरण देते ना, ज्या माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं या भरतीमध्ये घोटाळा झालाय बदलीमध्ये म्हणून स्टे दिला, त्या स्टेला न जुमानता महापौर पत्र देतात की उठवा. मग महापौरांवर जेव्हा आरोप होतात म्हणजे त्यांच्या पक्षाने केले जास्त ते, तेव्हा हे माझं पत्रच नाही. अरे पत्र कसं नाही, पत्र मी समजू शकते, मी एका पॉइंटला की ती प्रिंट काढून किंवा कोरा नेऊ शकतात कारण खूपच गर्दी असते आणि तेवढा सक्षमपणे लक्ष नसेलही. मग सहीचं काय, सही पण आपली नाही, ती पण तुमची नाही. आणि जर महापौरांच्याच कार्यालयात जर सही पण त्यांची नसेल आणि एवढं होत असेल तर पहिलं SIT तिथे लावा, पहिलं तिथे पोलीस लावा. हे असं कोण काय करतंय, एक तर मान्य करावं की हो यस चूक झाली म्हणून मुख्यमंत्र्यांकडे करा, तुमच्याच मुख्यमंत्र्यांकडे, अध्यक्षांकडे आणि महापौरांमध्ये जर सुसंवाद नाही हे दिसतंय. मला काही अधिकारी भेटले काल, काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आता आम्ही VRS घेतो कारण हे फारच आम्हाला सगळ्या बाजूनी म्हणजे एकीकडे वेळेत नाही आलं तर ह्यांची इन्क्वायरी करा, कुठे होते, काय होते, ह्यांना मेमो द्या, ह्यांना हे द्या, ह्यांना ते द्या. अरे तुम्ही राज्य करताय की हिटलरशाही करताय? प्रत्येक अधिकाऱ्याला रात्री 11 वाजेपर्यंत बसवायचं ऑफिसमध्ये, त्याला त्याचं काम करू दे ना, त्याचं कामच करू देत नाहीये तुम्ही. ज्या कामासाठी त्याला नेमलंय, जो इंजिनियर असेल काय, ते सगळे तुमच्या दारी आहेत. मग ते मुंबईच्या दारी कधी असणार? आणि जे क्वालिटी वर्क जे म्हणतो ते उलट आत्ता नाही मिळत आहे. कशाला दारादारांमध्ये अधिकारी बसवून ठेवत आहे? जा तुम्ही आत्ता पण अध्यक्षांच्या दारात किती माझ्याकडे कुठलाही अधिकारी आला, बोलवलं मी एखाद्या कामाला तर मी लगेच त्याला सांगते झालं निघा आपल्या कामाला. तुम्ही का बसवता? याचा अर्थ ज्याला आपण म्हणत होतो, ऐकलं होतं की हिटलरशाही कशी असते, ती ही शाही यांची दिसायला लागली. भाजप हिटलरशाही दिसायला लागली. सिलेंडरचा तुटवडा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. काही हॉटेल बंद झाले तर काही हॉटेलमध्ये मेनू कमी केलेले आहेत, परंतु याचा परिणाम शालेय विभागावरती देखील झाला आहे. कारण शालेय विभागाला जो मध्यान्ह पोषण आहार दिला जात होता
तो हार देण्याच्या ऐवजी आता फळं आणि केळी दिले जातात. नाही, एकीकडे इथे पण तोच समन्वय नाहीये. एकीकडे एका पेपरमध्ये किंवा बातम्यांमध्ये नाही, कुठेही तुटवडा नाहीये. आम्ही सिलेंडर देणारच आहोत, पण ते 18 दिवसांनी देणार, कोण म्हणतं 22 दिवसांनी देणार, कोण म्हणतं 25 दिवसांनी देणार. नागरिकांनी काय समजायचं, का भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. आणि कमर्शियल, ज्याला कमर्शियल, मग मध्यान्ह भोजन हे कमर्शियल आहे का? आणि जर कमर्शियल आहे तर मुलांना फळं नक्कीच चांगली, म्हणजे अन्नाच्या म्हणजे जेवणाची वेळ त्या वेळेत जेवणच झालं पाहिजे. म्हणजे पुन्हा सगळं फिरून लहान मुलांवर अन्यायच होतोय. त्यामुळे नक्की ठरवा की कमर्शियल कशा, ते ठरवलं जात नाहीये. सगळीकडे भयभीत वातावरण झालंय. म्हणजे जिथे युद्ध आहे तिथे काही लोक आहेत सांगतात आम्हाला कसलंच गडबड नाही, आणि इकडे आमच्या देशात ज्याचा काहीच संबंध नाही. जाणीवपूर्वक ही भीतीचं वातावरण करण्याचा प्रयत्न होतोय का? कारण गॅसचा तुटवडा जो आहे तो अनेक ठिकाणी आहे, पण मात्र मोठ्या प्रमाणात असल्याचं भासवलं जातं असं तुम्हाला वाटतंय का? मला वाटण्याचा प्रश्नच येत नाहीये. एकंदर बातम्या, एकंदर प्रिंट मीडियाच्या बातम्या आणि त्यांचेच जे लोक बोलतात त्याच्यावर ना फुगवटा निर्माण होतोय, गॅस कमी आहे, गॅस कमी आहे म्हणून. आणि कुठलाही निर्णय घेत असाल तर एका व्यक्तीच्या म्हणजे अधिकारी व्यक्तीमधनं निघू दे. 12 तोंड बोलतायत, त्यामुळे आणि ऑफिशियली एक स्टेटमेंट येऊ दे. मॅडम, पाहिलं गेलं तर कित्येक वर्षांनी आज भाजपची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर आहे. तुम्ही देखील सत्तेत होतात काही वर्षांपूर्वीपर्यंत. हा जो ज्या प्रकारे तुम्ही आता बोललात की हा जो कारभार झाला, यावेळेला तुम्ही काय वाटतंय का तुम्हाला? नाही, भाजपची सत्ता आल्यानंतर महापालिका कमी वाटते आणि मार्केट जास्त वाटतंय. प्रत्येक ठिकाणी कुठून काय कसे येऊन उभे राहतात, महिला जातात ह्याचंही त्यांना भान नसतं. तुम्ही बघा आता बाजूला होत नाहीत. मार्केट झालंय, मार्केट गोंगाट असतो, काही करतायत. म्हणजे सत्ता आली ती इतकी अंगात येते का सत्ता, हे दिसतंय आता. मैम, हिंदी में जानना चाहेंगे एलपीजी सिलेंडर पहिलं मराठी. डोरपर्यंत फिनिक्स मॉलमध्ये तुमच्या शिवसैनिकांनी आंदोलन केलं. जे 8 तारखेपासून पुस्तक प्रदर्शन सुरू होतं, त्या पुस्तक प्रदर्शनामध्ये हिंदी, इंग्लिश आणि फ्रेंच भाषेतील पुस्तकं होती, पण मराठी पुस्तक नसल्याचा आरोप तुमच्या शिवसेनेने केला आणि त्या ठिकाणी आंदोलन केलंय. काय नाही, मला वाटतं खरं म्हणजे कुठल्या शिवसैनिकांनी केलं ते मला माहिती नाही. कुठल्याही शिवसैनिकांनी जेव्हा असं कुठलं आंदोलन घेणार असाल तर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. मला नाही माहिती कोणी केलं आहे. पण जेव्हा नंतर म्हणजे आज माहिती घेतली आत्ता तुम्ही यायच्या 2 मिनटं, तर त्यांचं म्हणणं मराठी पुस्तकं उलट लोकांनी घेऊन गेले आणि नवीन आम्ही स्टॉक ठेवतोय. म्हणजे आज गेला आणि मला पुस्तकं दिसली नाही म्हणजे मराठी पुस्तकं, कारण तो जो खाणा म्हणतो ज्याला आपण, त्याच्यात पुस्तकं होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.